हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आम्ही चाललोय गोव्याला. तिचं ऐकू नका काय पण. ॲक्च्युली तिने वन पीस घातलाय ना, दाखवू एक मिनटं. सो तिने हा वन पीस घातलाय, त्यामुळे ती बोलते आम्ही चाललो गोव्याला. पण आम्ही गोव्याला नाही चाललो, आम्ही चाललोय बोरिवलीला. कशाला चाललोय, का चाललोय ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगणार आहे. आज आहे नितीनला सुट्टी, त्यामुळे आम्ही चाललोय बाहेर. ये हे ऑलमोस्ट आम्ही तिघांचा पण थोडंफार मॅचिंग आहे. ब्लू रेड थोडंफार सिमिलर. हां, तुम्ही दोघं मॅचिंग आहात, पण मी थोडीफार सिमिलर आहे. काय ओ माय गॉड, बरोबर बघा ते फोनवर बोलतायत आणि मी बोलली ना मॅचिंग आहे. आणि इस्त्रीवाला आत्ताच कपडे देऊन गेलेत, कपड्यांचा ढीग बघा. हा बघा, आणि त्यात मध्ये डॅडू काय बोलले माहितीये? एक मिनिट, हे बघा एवढे सगळे कपडे आलेत आत्ता इस्त्री करून. डॅडूने ब्लू कलर शर्ट आणि रेड घातले ना. डॅडू काय बोलतात ना फोनवर बोलून, हे मला घालू का? कारण की हे पूर्णच मॅचिंग आहे ना. मग काय बोलू त्यांना, घाला की नको घालू? काय माझं पण ऐकलं नाही ऐकत. ओ, श्रावला टेकन फॉर ग्रँटेड धरलं जात आहे या घरामध्ये. अहो तुम्ही तिला मॅचिंग होत आहे ना. नाही पण हे व्हाईट घातलं ना. कुठलं वाईट? हे काय कधी घालायला मिळणार आता, फॉर्म्युलाच आहे ना ऑफिस मध्ये. कुठलं वाईट? हे काय नाही 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 नाही, काय पण नका घालू. राहू दे, राहू दे, जे घातले तेच असू द्या ना. तिला मॅचिंग होत आहे ना, तुम्ही नका करू ते, तसंच ठेवा. चला चला. नाही टाइम आहे. अजून चारचा वेळ पोहोच. आहे 4. 3:30ला निघालं तरी आपण 15 पोहोचतो. यांना फोन नाही केला ना? नाही सुलभाचा फोन लागत, तिला कधीपासून ट्राय करते मी. सुलभा, तुला मी खूप वेळचा फोन ट्राय केला, पण तुझा काय फोन लागत. नेट बंद आहे की काय काय माहिती नाही तिचं. आणि मीनाक्षीला काय कॉल नाही केला, कारण ती सध्या थोडी बिझी आहे, त्यामुळे मी तिला कॉल नाही केला. सचिन भाऊला यांनी मेसेज केलेला. सचिन भाऊ बोलले की त्यांच्याकडे सध्या वेळ नाही, कारण त्यांचं खूप कामाचा लोड आहे. पण आमच्यासोबत अजून मंडळी येणार आहेत, ते आम्ही तुम्हाला बोरिवलीला गेल्यावर सांगू. तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि आम्ही कशासाठी चाललो हेही तुम्हाला कळणारच आहे थोड्या वेळात. आम्ही चालू गोव्याला गाईस. आमचे सगळ्यांचे कपडे असेच आहेत. माझ्या मम्माचे पण गोव्यासारखेच कपडे. माझे पण गोव्यासारखे. चला आता आम्ही तिकडे गेल्यावर भेटू. हाय गाईज, आता आम्ही निघालो बोरिवलीला जाण्यासाठी. आणि जसं आम्ही हायवेला लागलो, हायवेला नाही म्हणजे ते एरियाच्या बाहेर म्हणजे आमच्या एरियाच्या बाहेर पडलो. आणि आता हायवेला लागलं तेवढ्यात पाऊस आले. म्हणजे आपण किती लकी आहे बघ कांदिवलीवाल्यांसाठी. आम्ही एवढे दिवस वाट बघत होतो, बाबा एवढा आभाळ येतंय, इथे सगळीकडे पाऊस पडतोय, कांदिवलीत कधी पाऊस पडणार. आणि फायनली आम्ही बाहेर निघालो आणि पाऊस आला. पाऊस म्हणजे पाऊस तसा नाही आला, म्हणजे थेंब थेंब पडले. एक दोन एक दुसरं असं ते तुम्हाला दाखवते मी बंद झाला. रिक्षाच्या काचेवर. सॉरी गाईज, नाही दिसत, कारण ते दोन तीन थेंब असे येत आहेत. पाणी नाही, पाऊस. तुम्हाला मी वातावरण दाखवते बाहेरचं किती मस्त आहे ना. वातावरण दिसूच नाही शकत. वरती ब्रिज आहे मेट्रोचा. वरती मेट्रोचाच आहे ना. त्या साईडला हे नॉर्मल ब्रिज चालायचं. गाईज, आम्ही पोहोचलो आहे बोरिवलीला. कुठे माहिती आहे? हा वाव. हो वाव, दिसतच का. आम्ही पोहोचले प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या इकडे. आणि आम्ही आलो इकडे नाटक बघायला. कुठले नाटक बघायला आले तुम्हाला मी ते दाखवते. तोपर्यंत चला आता आपण आतमध्ये जाऊ. सो गाईज, आत्ता आम्ही आलो आहे नाट्यगृहामध्ये. आणि आमची सीट आहे बघा तिकडे समोर ईमध्ये. बघा ही मी. दुसरी घंटा वाजली.
कृपया पुढील महत्त्वपूर्ण सूचनांकडे लक्ष द्या. गाईज आता आली इंटरवल. आम्ही आलो आता बाहेर. आता बघू नाश्त्यामध्ये काय काय आहे. हरेश आला, स्मिता नाही आली. नाव घेतली की लगेच येतो समोर. हाय गायची मोठी पिकनिक बाकी आहे. लवकरच येत्या पुढच्या आठवड्यात. अरे काय बोलताय? कॉलेज चालू होणे अगोदर पुढच्या आठवड्यात बोलतायत ते. नेक्स्ट वीक गाईज. नेक्स्ट वीकमध्ये कुठे जाणार आहे आम्ही नंतर सांगते. आता पहिले खायला काहीतरी घ्यायचं. काय खायचं? वडा समोसा? काय आहे? काय वडा आणि समोसा आहे ना. इकडे वडा आणि समोसा घेतोय आम्ही. ओ मला वडा घ्या. वडा घ्या वडा. श्रावणी समोसा घेतलाय. मला ते गोवा बोलते, गोवा पोलीस. चला गाईज आम्ही वडा घेतलाय, यांनी समोसा घेतलाय. सगळे लोक समोसा घेत आहेत. आता आम्ही नाश्ता करतो आणि मग थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटतो परत. मस्त. थँक्यू सो मच. थोडासा वेळ घेतो कलाकारांची ओळख करून देतो. नमस्कार, मी कांचन पगारे. स्वागत आहे. आणि आमचे लेखक दिग्दर्शक प्रमोद शेलार. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो 2 मिनिटं फक्त बसावं. लेखन सहाय्य विनोद जाधव, नेपथ्य संदेश बेंगळे, प्रकाश शीतल तळपरे. गाईज नाटक संपलं. आता नाटकाच्या गाईज आता आम्ही आलो बॅक स्टेजला. आता आपण सगळ्यांना भेटूया इकडे. चला आता जाऊया मेकअप रूममध्ये. चलो. झालं आता तिथे फोटो घ्या. या चला. रेडी? सर्व कलाकारांना भेटून झाल्यानंतर नितीननी नाटकाबद्दल एक छोटीशी बाईट दिली. नाटक बघितलं. अत्यंत दिग्दर्शक लेखन केलेलं आहे आणि चांगला विषय हाताळलेला आहे जो आजपर्यंत कोणी कला क्षेत्रात मांडला नाही. विषय इथे चांगल्या प्रमाणे मांडलेला आहे. 4च कलाकार आहेत पण 4 कलाकार एवढं भरून करत आहेत आणि एवढं मस्त काम केलं आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की नाटक नक्की बघायला या. तुम्हाला एंटरटेनमेंट सोबत एक ज्वलंत विषय भाष्य केलं आहे आणि हा विषय जन्माचा पुरला पाहिजे या माध्यमातून जातो याचा आहे. नक्की नाटक बघायला या. धन्यवाद. सो गाईज माझं सामान घ्यायला चाललंय आम्ही. तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, आता आठवा. आणि कमेंट करून सांगा तिने काय सांगितलं होतं ते. नाही नंतर तर कळालंच ना, कमेंट नका करू. ओके. छान वाटला ब्लॉग ते कमेंट करा. श्रावू कशी वाटते ब्लॉगमध्ये ते कमेंट करून. आय एम ऑलवेज स्टार ॲक्च्युली. थँक्स. ओके बाय. फोटो काढ.
बोरिवलीच्या, तर आम्ही रस्त्याने चाललो आहे. आता आम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती काय आम्हाला दिसत नाही आहे. त्याचं दुकानच आम्हाला काय अजून दिसत नाही. असंच होतं माझ्यासोबत नेहमी. अशी वस्तू सांगते नाही जेणेकरून लवकर भेटतच नाही. आता बॅग मार्केटमध्ये भेटणार नाही. पण तुला बॅग कॉलेज ती सॅक नको आहे ना, तुला ती वेगळीच बॅग हवी. मला ऑफिस बॅग हवी आहे. ऑफिस बॅगची पर्स टाईप असतं ना ऑफिस बॅग, तसं हवं आहे मला. मग आता दुकान तर पाहिजे. इथे बोरिवलीमध्ये एवढे मोठे मोठे दुकान आहेत कपड्याचे, घड्यांची, चष्म्यांची, सोनाराचे एवढे मोठे मोठे. एक बॅगचं दुकान नाही, शोरूम नाही एक बॅगचं. हे बघा मागे थोडं मोठं शोरूम. माझं बजेट जास्त आहे, मी शोरूममधूनच बॅग घेणार, पण इथे शोरूम दिसतच नाही आहे. बजेट असून फायदा नाही आहे. हा ना, दिसायला पाहिजे. एक दुकान नाही, शोरूम छोटं दुकान. गाईज आम्हाला एक मंदिर आलं इकडे, काय आहे, शंकर. गाईज फायनली आम्हाला शॉप भेटलं आहे आणि आता श्राऊ इथे शोधणार आहे तिच्यासाठी बॅग. कुठली बॅग घेते माहीत नाही, बघूया आता. हे बघा ऑफिस बॅग ह्याच आहेत, सेकंड लाईन. हां सेकंड वरून सेकंड ग. ह्या बघ ह्या आहेत आणि प्लस इकडे पण बघ मस्त सुंदर बॅग आहेत. लॅपटॉप पण बसला पाहिजे. त्याला विचार ना लॅपटॉप बॅग दाखव म्हणून. लॅपटॉप बॅग साइड बैग में ही चाहिए बाबा उसको. बुक्स पण येतील ना त्यात एखाद दुसरा. क्या रेंज में ये सब अलग अलग. ओके 1200-1300 असे बोलतोय. कॉलेजमध्ये पूर्ण चालणार आहे पावसाचं काही हालत करत. हां मग मी तेच बोलते, पावसात ह्या अशा बॅग नाहीत, पण तिने बोलते अशीच पाहिजे. वैसा ही चाहिए उसको. अरे लेकिन वो कॉलेज के लिए चाहिए ना. हाँ बारिश में कैसा होगा लॅपटॉप उसमें. ती ऑफिसमध्ये लॅपटॉप घेऊन जाण्यासाठी आहे. हां माझं तेच म्हणणं आहे की तिने सध्याचं अशी बॅग घ्यावी पाऊस आहे तोपर्यंत आणि मग नंतर ही असली घ्यावी. हां हो सॅक घेतली ना सध्या, नंतर मग ही वाली घे, कारण आता पावसामध्ये ही बॅग कॅरी करायला अजून भारी पडेल. कॉलेजला जायचं आहे की तिकडे फिरायला जायचं आहे. तुम किसको देखा ऐसा बैग लेके जाते हुए. मेरे पापा के कॉलेज में कोई लड़की ऐसा कॉलेज बैग नहीं लेके आती. गाइस ज़रा देख लेना और इसको समझा देना ये कॉलेज का है कि ऑफिस का बैग है. एक बार इसके शॉप में देख लेना कितनी अच्छी अच्छी पर्स है, क्लच से लेके हँड पर्स, कॉलेज बॅग. कुठली पाऊस संपल्यानंतर घे ग. अगं हो तरी पाऊस संपल्यानंतरच घे. गाइस बता देना कि इसमें से कौन सा बैग अच्छा है. मुझे तो ये वाइट वाला थोड़ा अच्छा लग रहा है. हाँ प्रॉब्लेम वो है. आणि इथे पण बघा ह्या पण बॅग किती सुंदर सुंदर आहेत. डॅडू मला पण व्हाईटच आवडली. वो कितने का है भैया. भैया बराबर बता देना. हां दादरला आपलं शॉप कुठे सांगा जरा. हाँ शायद उधर से तुम्हारे इधर माल आता होगा हम लोगों का. दादर में मीडियम है ना. गाइस पाणीपुरी खायला आम्ही पाणीपुरी खातो इकडे. हा भैया आम्हाला पाणीपुरी देतो बनवून.
मस्त मीडियम. पाणी केला आहे 1 मिनिट